या मग मानमोळ साहेब, आता काही अडचण नाही, मुद्देसूद मांडा जरा बरोबर पद्धतशीर तुम्ही. विषय कसा क्लिअर करून टाका आज. ठीक आहे मग, ओके. येतो आम्ही तुमच्या मागं मागं, जा तुम्ही आता पुढे. ओके. होऊ द्या आता, एखादा मान कुस्त्याच नाही का जवायची मेवण्याची. या मग आता. या काही अडचण असली तर फोन करा मला तुम्ही. ठीक आहे ठीक आहे, निघा आता निघा. खादोडे साहेब, भेटला म्हणलं मानमोळे. दिलं त्याला बरोबर भडकून दिला आता. काही विषय नाही राहिला तसा. बी ती अगोदरच भडकेला होता. म्हणजे विशेष नव्हता एकदम. म्हणजे त्याचं असं दिसून राहिलं मला की 100% लाईन दोरीत कामान तिथे आज. तिथं आता जोर लावणारच आहे की नाही. कारण की त्याने एक प्लॉट आपण देऊ केलेला आहे 1000 स्क्वेअर फूटचा रोल्टच. त्यामुळे ते आता जितकी ताकद आहे तेवढी लावायची कोशिश करणारच आहे. तरी पण सपोर्ट म्हणून तुम्ही आजूबाजूनच राहा. लवकर तिथं जा ते शांताराम घनघणीच्या घरी. आणि जरासं यायला कमी जास्त पडलं तर थोडंसं सपोर्ट करा. सोयरीक झाली पाहिजे. ते तुमचं त्याच्यावर डिपेंड आहे म्हणून म्हणून राहिलं. नाही, हो ना, तेवढ्यातच मी बस पोहोचला की तिथे टपकलो आम्ही. ठीक आहे मग, ठेवतो. सांगतो मग तुम्हाला काय होती काय नाही. ओके. अरे बापा रे, काय जे नाही दिसत ते दिसलं का पहिले गावाच्या तोंडीच. अरे काही नाही काही नाही. मी आपल्या इथं चाललो होतो जवळपासच्या घरी, रामपूरला चाललो. तुम्ही इकडे कुठे चालले म्हणलं? अरे काय साहेब, तुम्ही बयाळले का म्हणलं? इकडे कुठे चालले तुम्ही? का मस्तीला चालले का म्हणलं? रामपूर मागच गेलं ना. इकडे कुठे चालले? समोर. अरे समोर आलो मी. नाही सांगा आता. आता पुढे येऊन गेलो. तिकडे पाहिलंय नाही. बरोबर आहे ना. आता डोक्यात वारेच असं नाही आता. आणि काय सुचणार आहे? घुसला कुकडे बी बयाळल्यासारखा करून राहिला. हे काय कुठं होय? आज शांतारामजीच्या इथं आले वाटते नाही का? मुक्काम आहे का? सनसनी आहे नाही का? हो ना हो ना. आता जाऊ दे. हो आता काय मुक्कामच आहे की नाही आज. आता मी आता चला आता बहिणीच्या भेटीला जवायच्या. काही अडी अडचण असन बा हे ते पहा म्हणलं. अडी अडचण रुपये तरी देते हे. हो ना काय असं असं. हो का? बरं आहे बरं आहे म्हणलं. बरे आले ना रामपूरले. येतं म्हणलं चहा घ्यायला घरी आमच्या. अरे बाबा, चहा पाणी की पाणी नाही 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 मावशी, काही नाही चहा पाणी. भेट झाली ना आता आपली, काही विषय नाही. आता गाडी पलटतो येतो आता. चला मग आता. बरं झालं ना भेट झाली तुमची. बाकी आता बरं आहे तब्येती? आता शेतीचे कामं चालू वाटते नाही? शेतीचे कामं चालू आहे आता. काय म्हणते आमची शेवंतबाई? हो बरं आहे बुढीचं? चांगला आपले मोठे बाबा चांगले आहेत म्हणलं. काय बोला आता नाही का? जाऊ द्या, न बोललेलं बरं. नाही नाही, चांगला चांगला व्यवस्थित आहे. मस्त मस्त पद्धतशीर. चला घ्या गाडी, घ्या मग तुमची. मी येतो दादा. ओके. हो या या. हो घ्या, पलटून घ्या बरोबर. या आता. हो चला म्हणलं चला. मॅडम गाडी आहे त्याची, आलेला आहे घरी जायचे. हो या या या. हो या म्हणलं या. हो गाडी लावते. आलीच मी आलीच. हो एक मिनिट एक मिनिट. आले वाटते बनवलं मॅडम नाही का? हो ना. आता काय म्हणते काय माहित, फोन करून बोलावलं होतं. आता काय म्हणते काय नाही. आता काय आहे विषय तर समजायला मार्ग नाही. आता कोण बोला आता? अरे कोण बोलतो? कोण बोला पहिले? मी बोलू का? मी बोलू का म्हणलं? तेच म्हणते शंभर दादा की 6 महिने अगोदर बाबांनी यांना हात मागायला बोलवलं होतं. पण अजून 16 महिने झाले पण याचा पत्ता नाही यायचा. शेवटी मी आली म्हटलं आज. आता खापर मार डोक्यात फोडलं. अरे बाबा म्हणला 8वा गुरु 12वा गुरु आहे म्हणे ना. असं मला समजलं. म्हणून मी म्हटलं बा आता ऑक्टोबर पर्यंत काही विषय नाही. 8वा गुरु आहे हे ते काही नाही म्हटलं. माझी सोयरीक झाल्यावर लग्न झाल्यावर येता म्हटलं मग हात मागायला. आज म्हटलं आता माझी मामा येत आहे. माझ्या बाबांनी सांगितलं असंच आहे म्हणे. काय तर म्हणून मी तुला भेटायला आले की काय विषय. आज आता झुंबर भाऊन तुम्हाला फोन केलं. बरं केलं. म्हटलं आता तुमचा काय विषय आहे ते क्लिअर करा. बापरे, मामा येऊन राहिले का? असं असं म्हणजे आपल्या सोयरीकीसाठी का? तुझ्या विषय काय रे बा? ते खादोडे नाही का? त्याचं पोरगडे का डॉक्टर साहेब? हो त्याचा विषय काढा लिहून राहिला बाबा. मग काय आलेला आहे. मग तुला काय माहित आहे? म्हणून तर म्हणलं मॅडमला एक भेटून घ्या. आलेला आहे म्हटलं झाबरू. आता काय निर्णय काय घ्यायचा मग? कसं करायचं आता? बाबाचं एकच मत आहे. तुम्ही उद्या हार घालून आले तरी मी आशीर्वाद द्यायला तयार आहो. बाकी मग तुझ्या आईचं मी समायला माहिती लागलं. तर मग आता बाकी विषय आता काही सांगायची गरज नाही. तर म्हणून म्हटलं काय करायचं आता तू सांग. हो पण तुझ्या आईची तर समजा आता नाराजी राहीनच का नाही शेवटपर्यंत? हो तुझे आई वडील दोघांची संमती असेल तर त्या लग्नाला महत्व आहे. इतकं आतापर्यंत तुला शिकवलं, हे केलं ते केलं. त्याच्या विरोधात काम करणं बरोबर नाही आहे. तुझे बी तू आईला समजावून सांग. असं आहे म्हणा बा. शक्य नाही म्हटलं ते समजावणं. आज आता काय होते ते समजते. हो त्याच्यानंतर निर्णय घ्यावा लागेल. बरोबर आहे. होऊ दे काय होते ते सर्वांच्या सहमतीनं. आणि विशेष म्हणजे तुझ्या आई बाबाला मान खाली नाही घालायला लागली पाहिजे. हो अशा पद्धतीनंच आपण आता लग्न करू. कारण की कसं आहे, आपण पळून जाऊन हार घालून येणं हे ते आपल्याला काही बरोबर होणार नाही. ते तुलाही ते पटणार नाही, मलाही पटत नाही.
ना मी तेच म्हणलं बाबा ना की बा मला ते पटत नाही, कारण की तसं करणं व्यवस्थित नाही, आपल्याला आवडत नाही ती गोष्ट. म्हणून बाबा म्हणे बा तुम्ही करा, विचार करा आज आता काय होते काय नाही, त्याच्यानंतर डिसिजन घेऊ. होऊ दे ना मग, आजचा विषय काय होते काय आणि त्यानंतर डिसिजन घेऊ आपण काय करायचं. बरं ठीक आहे, आता तू म्हणते तसं हो मी बघते काय होते काय नाही. चला आता मामा येत असतील, माझे बहुतेक आले असतील जवळपास. हॅलो हॅलो, हा बोला तिथे, हो बोला बोला. हा झुंबर, मी काय म्हणतो, पाहिजे म्हणलं मानमोडे आला, पोहोचला असेल घरी आता. हो आत्ताच भेट झाली आमची रस्त्यानं. अरे का बस बस येतो मी, आलो का? हो झाबराजीत आलो होतो. हा हो ठीक आहे तुम्ही सांगितलं तसं. हा हो ओके, येऊन जाय मग सगळे. हा लाईनी पाटलाला घेऊन येतो तिथं. हो बस बिलकुल पाहू आता काय होती तिथं. हा ठीक आहे मग ठेवतो. झुंबर भाऊ काय म्हणलं, काय म्हणते रे तू? काय सांगू आता झाबरो, टाईट फिल्डिंग करा त्याची कोर मोठे पाटलापासून तर बा हिच्या भावाले पूर्ण बिलकुल त्यानं पॅक केलेला आहे. हो बरोबर म्हटलं. आम्ही मी कोण जरा फिल्डिंग लावली मग. बरोबर आहे ना, माझे मामा आहे का नाही हो जास्तच म्हणजे कसे आहे, जोर लावून राहिलेले. कारण की आताच मला जगनचा फोन आला की म्हणे असंच आहे म्हणे, प्लॉट वगैरे देणार आहे त्यांना. असं त्यानं पूर्ण ऐकलं, तिथंच आहे ना भाड्यानं तो. पूर्ण डिटेल सांगतो मला त्यांनी, म्हणून तुम्ही तुझ्याकडे पटकन आली. म्हटलं आता काय करायचं कर तू लवकर. अच्छा अच्छा, म्हणजे त्याला प्लॉट भेटून राहिला तुझ्या मामाला नाही का, म्हणून नाही वाटते खादोडे साहेबांनी दिलं वाटते त्याला आमिष. तेच म्हटलं ना, 6 महिने अगोदरपासून विषय चालू आहे त्याचा, पण ते काही जास्त जोर लावत नव्हते. पण आता कसं जगनने सांगितलं ते बरोबर आहे. बघते ना मी आता त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा. आता होऊ दे, यायचं काय होते तर बघतो मी. ठीक आहे चल, येते मग मी. हो पण कमीत कमी पाणी तर घ्यायला होतं. पाणी नाही म्हणतं, चाय नाही म्हणतं. हो गाडीतलंच पाणी पिला. काय तू का नाही असंच नको करत जाऊ. आला तर मग कसं निवांत राहत जात. आज मुक्काम करायला लागते तुला. आता ते गेले बाहेर, नलू गेली बाहेर थोडंसं, येतील ते. बरं काय म्हणते मग, कसं काय म्हणलं, काय पोराचा विषय काय, कसं काय करावं म्हणलं आता. हो हे तर जरासं मला कठीणच वाटून राहिलं. पण यायचे जरासं म्हणणं दिसत नाही. नलूले काही सांगितलं नाही अजून. हो ना, आता संगत बरोबर नाही जवळ बाले, कुठं पोरगी दिली पाहिजे बा. करोडपती माणूस आहे, कोणत्या गोष्टीची कमी नाही. आणि हे आता कसं आहे, मला एका जण रस्त्याने ते सांगितलं म्हणे, साहेब म्हणे हे सोयी होत नाही म्हणे. कारण की झाबरू कोणाला ती पोरगी देणार आहे म्हणे, देवदास संस्थेने हात धुवून मागा लागलेला आहे. या पुढच्या व्यक्तीला काही गरज आहे का? आणि शांताराम गणगण त्याच्याच मनानं ऐकते म्हणे बा. म्हणून म्हणलं या देवदास संस्थेने स्वतःच्या घराला हिट नाही म्हणते, त्याच्या लावणं झाली आणि त्याला हे सैन होईन का तुमचं? एवढ्या मोठ्या घराने तर हे पोरगी पडली बा शांतारामची, ते सैन होते का त्याला? म्हणून ते काहीतरी खोडा घालणार आहे म्हणे, असं ते सांगे म्हणे माणूस पुढचा. म्हणून आता यायनं काय ऐकायला पाहिजे त्याचं? बरं यायनं ऐकलं तर ठीक आहे, पण तू ऐकू नको म्हणलं अजिबात. त्यानं काही सांगो, देवदास संस्थेने खोडा घालणार आहे एवढं मला माहित आहे. हो ना, त्याच्याच घरी जवळ बसून राहिले. आता बहुतेक तिथंच गेले वाटते ते. हो ना, पण यायला समजत नाही ना कुठं द्यायचं. मी त्याला समजावून सांगून राहिले की असं स्थळ येत नाही, की आता त्याच्या बाबाचं झालं ते झालं, गेलं पार पडलं. पण आता इतकं आता संधी आलेली आहे, काय हुकवा पण ते ऐकायलाच तयार नाही. पण तरी मी बाजू सोडत नाही. मग ते तोवर डिपेंड आहे सगळं. मुलीचं जर चांगलं व्हायचं असं तर 2 गोष्टी झाल्या चालते. नवऱ्यासंग भांडण नाही झालं चालते. 4 दिवस माहिती येऊन राहिली चालते. आपस बा येईन धाऱ्यावरून घेऊन जाईन. असं काही नाही. फक्त आता तुला निर्णय घेणं तो हाती आहे. कठोर निर्णय घेणं आहे तुले. कारण की नलुली पण ते सांगू शकते तर की पाहिजो नाही म्हणजो. तर तू बरोबर तिला समजावून सांग म्हणा, बाई तुला जर म्हणा घरी राहायचं असेल याचं असेल तर म्हणलं आमचा मान राखायचा असेल तर हे करावं लागेल तुले. हो तेच म्हणलं पहिले म्हणजे शांततेनं सांग. नाही ऐकलं तर मग कसं मी हा तू आहे मग. बोलतो ना मी बरोबर. हे सोयरी कथा म्हणजे झालीच पाहिजे. पूर्ण जोर लावतो मी. तूही लावतो जरासा. आले वाटते बहुतेक, आवाज आला थोडा. या जवळ बा, या 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 आलो म्हटलं मी. कुठे गेले होते बाबा? या या आता आले वाटते नाही का? चहा की पाणी झालं? हो चाय झालं, पाणी झालं. फक्त महत्वाचा विषय आहे कसं आहे, बाईला सांगितलं समजावून. आता फक्त तुम्ही जरासं लक्षात घ्या. पोरीचा जरासा भविष्याचा विचार करा म्हटलं. हो आता खादोड्याचं जे प्रकरण तुम्ही म्हणता ना की बा आमची नाराजी आहे, हो तर त्यानं माफी मागितली. तुमची बा अजूनही माफी मागते ते. हो पश्चाताप झाला त्या व्यक्तीला. पण कसं असते, एखादा विषय सोडून द्यायला पाहिजे आपल्या भल्यासाठी. हो ना हो ना, सगळं बरोबर आहे. पण पाहू ना आता कसं द्यायचं नाही द्यायचं. आता म्हणजे कसं विचार करून पाहू आपण. आता काय होते, देवदास गिवदास येऊ राहिला, चर्चा करू मग त्याच्यानंतर ठरवू. नलू काय म्हणते, सगळ्याचं म्हणणं काय ती. बोलायला होतं देवदास संस्थानीला, आपण आपली पोरगी आपण निर्णय घेऊ काय करायचं ते. आता येतो म्हणे, येऊ दे. आता येण्यातच आहे ते. आताच भेटला होता, आलोच म्हणे. येऊ दे येऊ दे. हो त्याला सांगतो, आता सांगतो काय तर मी काय कमजोर आहो का. बरं येऊ द्या ना, येऊ द्या ना, काय हरकत नाही. मी त्याला समजावून सांगतो काय असते तर. ठीक आहे येऊ दे येऊ द्या. तोंड घालाले नाही का म्हणून वाटेच तरी येतेच म्हणलं. हे आलंच ते आता. बरं येऊ दे ना, येऊ दे. आले मग देवदासजी. बरं झालं आले ते. कसं ते 4 चौकाच्या समक्ष अशी जर गोष्ट झाली सोयरिकीची समजा, बरं राहते. म्हणजे कोणाचे काही गैरसमजले ते दूरून जाते नाही का. आता आमच्या जवळ बस सांगे, आता देवदास भाऊ येते म्हणे. हो करू मग चर्चा या विषयावर. कसं करता मग आता? नलूताईचं लग्न खादोड्याच्या मुलाशी आपल्याला करण्याची इच्छा आहे, तिच्या आईची. तर म्हणलं कसं करा. पहिले तुझीच इच्छा आहे ना बाबू आईपेक्षा. हो ना ते तर आहेच म्हणा. मग आमचंही तेच म्हणणं आहे. आमची कसं आता आमच्या गावची पोरगी म्हटल्यावर असं वाटते चांगल्या घरीच पळा. हो म्हणूनच आपण लोड घेऊन राहिलो का नाही. आता मी का मग तिला कोणाच्या दुश्मनाच्या घरी देणार आहो? मला का माझ्या भाचीची कदर नाही? मग आता हे खादोळे जे कंपनी आहे यांचं बॅकग्राऊंड जबरदस्त आहे. फक्त एक मिस्टेक झालेली आहे त्याची. 1 वर्ष त्याला सजा झाली हे मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे. पण कसं आहे, एखाद्या गोष्टीवर लक्ष नाही द्यायला लागत, कसं बाजून सोडा लागते. मुलगा कसा आहे, 1 नंबर आहे. हॉस्पिटल किती जबरदस्त चालते, जिनिंग फॅक्टरी आहे, सगळ्या गोष्टी आहे, पैसा आदला आहे, सगळ्या बिलकुल. म्हणजे मी सांगतो ना कोणत्याच गोष्टीची कमी नाही. म्हणून म्हटलं बा माझं म्हणणं आहे की बा तिथं दिलं तर काही हरकत नाही. मला तेच वाटते. देवदास हे बा तू म्हणतं का नाही, हो चांगलं पोरगा आहे का. कसं आता आम्ही तिथं राहू ना, अजिबात शबा शोक पण नाही, सोपसुपारी नाही, कोणतं काहीच खात नाही. म्हणून म्हणलं बा टनटन कलदार आहे. काय आता मागं पुढे पाहता मला साहेब दिसले. हो मी आलो बा काय मानमोळे साहेब, तर म्हणे असं साहेब बा म्हणून आलो मी.
तू येतं ना घालायचं कामच असते, कुठे असतेस तू, मग काय तुला तर बात वाचायची ते काय जा. हो ना ते तर आहे म्हणा, बरं झालं आला तू बी. बरं राहते सोक्ष मोक्ष. पण मी म्हणतो खादोडीपेक्षा समजा असा समजा माणूस आहे हा भ्रष्टाचारात अटकलेला बरबटलेला, हा त्याला दिल्यापेक्षा हा आपण जर समजा आता झाबरूल जर दिलं तर काय हरकत आहे. त्याच्यात त्याला कोणता शोकपाणी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 4 पैसे कमावत नाही का. हा म्हणून म्हटलं काय अडचण आहे बा त्याच्यात. हा पैसे कमावते, CID मधला माणूस आहे. आज ना उद्या भविष्यात पुढे त्याचं कसं प्रगतीपथावर काम आहे. हा घरदार होऊन राहिलं, प्लॉट घेतलेला यवतमाळले. हा इथंही चांगलं घर आहे, मग काय विषय काय ना. प्रगती करून राहिला करण, त्याचं करण ते पुढचं आहे ना भाग. पण इथं झालेला प्रगती झालेला मुलगा आहे ना आपल्याकडे. मग तो जर समजा आपल्याला भेटत असेल तर मग काय अडचण आहे. हा कोणता खर्च नाही, काही नाही, सर्व खर्च तेच करायला तयार आहे पुढचा व्यक्ती. हा मग काय अडचण आहे ना. त्याची झाली असेल प्रगती, पण हे याच्यात काय अडचण आहे झाबरू. हे कोणतं वाईट पोरग आहे. आता हे शिवलाल भाऊ तुम्हाला आता सांगा, काय सांगा आता तुम्हीच सांगा येले, म्हणजे कोणती गोष्ट योग्य राहील तुम्हीच सांगा. तर मी काय म्हणतो देवीदास, जर आपण समजा टेक्निकली जर विचार केला, समजा टेक्निकली तर मुलगी डॉक्टर येईल, मुलगा डॉक्टर. हां दोघांचं हॉस्पिटल व्यवस्थित चाललं. हां हे कसं जराशी जोडी बरोबर वाटून राहील बा मला तर माझ्या हिशोबानं. हो तर म्हणून असं वाटते टेक्निकली दृष्ट्या या दोघांचं लग्न हे फायदेशीर राहील. हो कारण की हे CID मधला माणूस, हा याला कुठं जावं लागते, काय जावं लागते, केसेस कुठं आहे काय. हां बाईचा दवाखाना, हां म्हणजे जजमेंट येते का, त्याच्या आयुष्याची जजमेंट येते का. हां म्हणलं हे कसं आहे माझ्या हिशोबानं मला काही योग्य वाटत नाही. आता तर कुठे येऊ तेल टाकायला काम करते नाही का. हो ना बुकाय बसत नाही एक तर. ठीक आहे टेक्निकल दृष्ट्या दोघं समजा डॉक्टर असले तर बरोबर राहील. हा हो त्याच्या आयुष्यासाठी. पण मी म्हणतो समजा जीवनसाथी म्हणून ते योग्य आहे का. हा खादोळेचा मुलगा, हा हे जीवनसाथी म्हणून कसं आहे, बालपणीचा मित्र आहे, सगळे स्वभाव माहीत आहे, सगळं व्यवस्थित आहे. हा हे एक माणुसकीच्या दृष्टीने जर विचार केला, जीवनसाथी म्हणून जर निवडायचा असेल ना तर झाबरू कोणाच बरोबर आहे माझ्या हिशोबानं. टेक्निकली असेल ते, पण मुलीचं मन पाहावं लागेल ना आपल्याला. सगळ्याच गोष्टीचा अभ्यास करावा लागेल का नाही. माणुसकी असं माणुसकीनं पोट नाही भरत मला भाऊ देवदाची सनसनी. हो तुम्ही आता एवढ्या मोठ्या माणुसकीच्या गोष्टी करता. हा घराला इट नाही तुमच्या अजून. जसं आहे तसंच आहे ना, मागं मी पाहिलं होतं तसंच आहे ना अजूनही. वरची नाट नाही बदलली तुम्ही अजून बी. तेच आहेत आपले प्लग, वायर लाईन तेच आहे ना, अजून काहीच बदल नाही ना. म्हणजे आता मापर्यंत आले तुम्ही नाही का. म्हणजे काय तुम्हाला काय वाटून राहिलं मापाचे पैसे नाही चून खाऊ. अरे म्हणलं तुमच्यापेक्षा काही खाऊन पिऊन टणटण आम्ही. माझ्या घरी असं झोपडीचं, पण हाय मापाशी पैसे नाही बांधलं म्या. पोराच्या शिक्षणासाठी मी आलं बा, पुढे नोकरी फोकरी काम असेल म्हणून पैसे ठेवून आहे माय. नाही तर आता लोक घर बांधलं नसतं का म्या बी. पण म्हणलं चला बा जरासं आपल्याला थांबा लागते, धीर धरा. तुम्हाला काय वाटून राहिलं खाऊन पिऊन तुमच्यापेक्षा टन म्हणा म्हणलं. रातच्यान झोप येते मला बरोबर. ठीक आहे ना, मग तुमच्या लखलाभ आहे, मला काही विषय नाही. आमच्या पुरीच्या तुम्ही ढवळाढवळ करू नका. आमची भाची आहे, आम्हाला आमचं समजते काय करायचं ते तुम्ही आम्हाला सांगू नका. हो बस झालं, जाऊ शकता तुम्ही आता. जायचं म्हणजे अरे आमची कोणीतरी असन ना ते. नातेवाईक आहे ना आमची बी, आता काय जवळची नसन पण आमच्या गावातली लेखबा आहे ना ते. मग मी कसा उठून जाणार. विषय कंप्लीट नाही झाला नाही. अरे काय काही सुदर्शन राजा, तुम्हाला हे कोणा चांगलं दिसत नाही ना देवदासजी. कारण की बा याच्या पुरी जर डॉक्टर झाल्या, इतक्या घरी श्रीमंत पडल्या, चांगलं वाटणार नाही तुम्हाला. म्हणून जसा तुम्ही विचार करून राहिले की बा पडल्या नाही पाहिजे. काय बोलून राहील तुम्ही. आम्ही काय अशी विचार करणार नाही म्हणलं. कोत्या मनाचे नाही आहे. तुम्ही जरा माणुसकीत बोला जरा हे. वाटते जमक. अरे शांतारामजी मी काय म्हणतो सांगा ना, कसं करायचं हे निर्णय, काय कसं करावं. आता मी काय बोलू आता. बरं असं करू ना आपण. मी काय म्हणलं आपलं मेवणे बा नाही देवदास, आपण मोठे पाटलाजीत जाऊ. हो तिथंच आपण काय करायचं ते निर्णय घेऊ. माणूस कसा जरा समजदार आहे, याच्यावर आपण तोडगा काढू तिथं. मग म्हणलं मोठे पाटील आपल्या जिकडून नाही का. हो खादोडीने सांगितलं नाही. हां बिलकुल तेच म्हणतो ना मी, काही हरकत नाही. मोठ्या माणसाला घ्या, समजदार व्यक्ती, असे काही आपल्या आडदिमाग. चला काहीच हरकत नाही. मोठे पाटलाच्या घरी चला. मग काय देवदाची सनसनीला समजून की बा कोणती गोष्ट खरी आहे कोणती काय. तर चला ना तुम्ही. चला. सांगा आता हे कोणत्या घोरात आव म्हणलं, काही समजलं का नाही, काय म्हणते म्हणलं. ऐकलं का काही काय झालं म्हटलं. म्हणे मला तर बोलावलं का मला. बिचारे तू कोणत्या घोरात आहे तर म्हटलं. ते दिदा सनसनी सुसून देऊ राहिला. आता गेले मोठे पाटलाच्या घरी. बरं तू इथंच बस, मी जातो म्हटलं, पाहतो काय आहे तिथं. तुला मी फोन करीन तेव्हा येतो इथं. ठीक आहे. बरं ठीक आहे ना, मग मला काही काम पडलं तर बोलावशी ना. तोपर्यंत मी कसं भजी वगैरे काढतो मामासाठी. कसं आता आज मुक्काम सांगितलं इथं. जा मग तू मोठे पाटलाच्या घरी, मी थांबते घरी. बरं तसं म्हणतो का. ठीक आहे तू थांब घरी, काम पडलं तर मी फोन करतेस तुला. तोपर्यंत मग भजे वडे अजून कुरोड्या हे ती जे करायचं ते मस्त करा. माझ्या भावासाठी चांगलाच पाहुणचार द्यायचा आता. कर मग तू तळण घेऊन काढ, तोपर्यंत आलीस मी. चला आला ना प्लॅन लक्षात तुमच्या. बस आता एवढा प्लॅन आपल्याला सक्सेस झाला पाहिजे बरं. हो नाही तर नलूचं काही खरं नाही बाबा. हो ठीक आहे मग. लागा तुम्ही कामोकामी. बरोबर ठीक आहे ना. हो जा तुम्ही आता. नलू मॅडमला सांगतो बरोबर काय सांगायचं, बरोबर प्लॅन ओके करून टाकतो. हो ठीक आहे मग. आणि गोष्ट लिकीज करू नका, झाबरुले नाही सांगायची. हो कारण की परीक्षा आपल्याला कळक घ्यायची आहे बरं एवढेच. जा तुम्ही आता. आहेत का पाटील घरी आहे का म्हटलं. हा आहेत का घरी.
हो घरीच आहो घरीच आहो. या 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 हो जा तुम्ही लवकर जा लागा कामोकामी लागा. आता तुम्ही आता सगळे मुद्दे पटवून दिले तुम्हाला की बा टेक्निकली दृष्ट्या कोणत्या मुलाला मुलगी देणं योग्य राहील. आईची परमिशन आहे, बाबाची परमिशन आहे, मामाची परमिशन आहे, मुलीचं म्हणणं आहे की बा आई वडील जे ठरवतील ते मी तयार आहे. हा मग याच्यात आता अडचण काय कोणाची? दुसरे लोक जर अडचण आणत असेल तर तुम्ही सांगा आता काय करायचं. तर काय चुकलं सांगा तुम्ही आता. डॉक्टर जर पत्नी भेटली तर किती योग्य आहे. मग आता याच्यात काही चूक आहे? असं असं म्हणजे बाबाची परमिशन आहे, आईची आहे का? आई तुमची आहे का परमिशन? मुलीची आहे? हो माझी पूर्ण परमिशन आहे खाजोडीच्या घरी मुलगी द्यायला. आणि यायची पण काही हे नाही म्हणणार नाही. हो यायला मी सांगत समजावून आता त्याला पटलं. पण मुलीचं तर म्हणणं आहे की आई वडील जे करतील ते मला योग्य मान्य आहे. म्हणून काही विषय नाही राहिला. आम्ही त्याच्या घरी द्यायला तयार आहोत. आता पहा आता देवदासजी कसं आहे आता त्याला जर ते योग्य वाटत असन तर कसं तुम्ही काही त्याच्यातनी काही आता म्हणू शकत नाही. हो कारण की मला योग्य मुद्दा वाटला ते हो जाबरूगोंडापेक्षा आपल्याला तिकडेच मुलगी दिलेली फायदेशीर राहील. हो असं मलाही वाटून राहिलं. मोठे पाटील असं कसं करू राहिले तुम्ही? न्याय कोणता देऊन राहिले तुम्ही? मग आता त्या मुलीला नाही विचारलं, इथं समक्ष विचारा. ते खादोडे करते नाही करत तिथून म्हणून राहिला त्याला बोलवा. बिलकुल हे बा खादोडे साहेबाच्या मुलाला आत्ता बोलाव तुम्ही. अर्ध्या घंटे इथं टच होते ते. मुलीला विचारून घेऊ मुलीचं काय म्हणणं आहे तर. आणि मुलीचं काय विचारायची गरज नाही. मी आहे ना. मी असल्यावर काही हरकत नाही. बरं म्हणजे समजा मुलीचं काही म्हणणं नाही समजा. बरं ठीक आहे ना मग मुलाचं तर विचारून घ्या. खादोडे साहेबाच्या मुलाला फोन करा, इथं बोलवून घ्या. सर्व समक्ष इथंच आपले टिकले लावले की विषय मोकळा. ठीक आहे ना मग चालते ना. हो चालते आत्ता फोन लावतो मी त्याला बोलावून घेतो. अर्ध्या एक तास इथं येते. इथं कसं काय करू राहिले मोठे पाटील? आम्ही तर शिवलाल कसं हो कसं म्हणजे आता जे होते ते बरोबरच होते. जे होते ते चांगल्यासाठी होते. झुमऱ्या मुका बसतो आता. हो आता पात्र आहे फक्त. नमस्कार मानमोडे साहेब. बोला म्हणलं काय म्हणत होते? काय सहज फोन लावला का? हां बोला ना बोला. नाही ते कसं झालं आता इथं मीटिंग झाली ना आपली. हो तर कसं मी आलो तुमच्या इकडे नरूसाठी. तर म्हटलं पहा आता त्याची तर काही अडचण आली नाही. म्हटलं आईची बाबाची सर्वांची परमिशन आहे. आणि इथं मोठे पाटलं इथं आम्ही आलेलो आहो. तर म्हटलं कसं वेळ काही घालू नका. अर्ध्या पाऊण तासात या म्हटलं. टिकलेच लावायचं काम राहिलं आता. कसं डॉक्टर साहेबाला घेऊन येजा म्हटलं सोबत. मग त्याला जमला आता शिकारता आली आता हातात नाही का? असं हो का? पण आता मी म्हणतो इतकं उशीर आता किती 8 वाजत आहेत ना आता रात्रीचे. आता येणं जाणं तर उद्याचं चालणार नाही का? इतकं काही घाई नाही ना आपल्याला. उद्या चालते परवा चालते. हो पण कसं असते नंतर मग आम्हाला सुट्टी भेटते नाही भेटत. माझा प्रश्न आहे ना मग. तुम्ही येऊन जा. आता सगळेजण आहे मोठे पाटील आहे सर्व समक्ष तिचे आई वडील सगळे आहे. नलू आलेली आहे योगायोग. डायरेक्ट कसं टिकले लावले विषय मोकळा. त्याचं तर काय आता नाही म्हणून नाहीच आहे. फक्त तुमचा होकार येणं बाकी आहे बस. तेवढ्यासाठी बोलावं नाही तुम्हाला इथं. ठीक आहे मी फोन करतो मुलाला आणि मग कसं येऊन जातो मग लवकर. अर्ध्या पाऊण तासात टचून जातो मग. या मग थांबतो आम्ही. तसं काही विषय नाही. या तुम्ही. हो आता सगळेजण आता चहा वगैरे तर करणार आहे. तर इथंच बसतो आम्ही मोठे पाटलाची इथं. इथंच येता तुम्ही सरळ. ठीक आहे ओके. जमलं म्हणलं जगदीश. झाला ओके झाला आता काही विषय नाही राहिला म्हणलं. हो फक्त आपला होकार बाकी आहे म्हणते आता. मानमोडे ना सगळं बिलकुल शिजून ठेवलेलं आहे म्हटलं आता. हो पण आता मानमोडे काकाला कसं मानावं लागेल नाही का? हो बघा बरं आता त्यांनी समजा किती जोर लावला. ठीक आहे मग आता निघू मग लवकर. काढा गाडी काढा लवकर आणि चला. हो कसं उशीर करायला पुरत नाही. आता कशी संधी आलेली आहे. संधीचं सोनं करणं आहे आपल्याला. लवकर दिवाळीच्या आत झालं तर लवकर लग्नही करून टाकू. आणि झालं ते यायला मला साखरपुडा 2-4 दिवसात वाटपून टाका. विषय मोकळा. चला काढा गाड्या. काय कळलं काय झालं म्हणलं? नाही पाटील काय तर कळलं नाही. कळलं काय म्हणून राहिला? काय झालं लेकाचं? काय झालं पण काय नेमकं झालं काय? आता मी काय सांगणार आहे. ते भूषणनं घाई सांगितलं. ते गॅस आहे की नाही ते काय त्याचं ते काच फुटला म्हणते. पूर्ण डोळ्यात गेला म्हणते ते वाफ वगैरे. आणि ते तेल गिल सगळं डोळ्यावर अंगावर पडलं म्हणते. काय झालं बघा आता तुम्ही. बाबा चला शेतात भाऊ, चला गाड्या काढा लवकर. चला मानमोडे साहेब मी काय म्हणतो मी रामपूर फाट्यावर आहे सध्या. कसं काय यायचं का म्हटलं मग? हो सगळं ओके आहे ना? काही अडचण नाही ना? काय खादोडे साहेब काय योग खराब आहे राजा. बस तुम्ही अर्जंट लवकर तुम्ही रामपूरला जाऊ नका. इकडे या तुम्ही आता हॉस्पिटलला या. शासकीय रुग्णालय ना सरकारीमध्ये. अरे तिथं कशाला म्हटलं? अरे काय घोर केला ना मुलीनं. नलून घोर केला ना. आता माझ्यासाठी भजे वडे तळण काढण्यासाठी तिनं ते काय गॅसचा काय भडका झाला का ते तेल उडलं. हो ना मोठं कठीण काम झालं. पूर्ण हे बा पडून होती म्हणते ते. त्या मुलानं ते गाडीत नेलं कमांडरमध्ये. हो हॉस्पिटलला आहे ते. आम्ही तिकडेच निघालेलो. आम्ही रस्त्यानं होता. यार काय तुम्ही तळण हो काय राजा खाल्लं नव्हतं का भाजी कुठं? हो काय फालतू राजा. तिनंच काढायचे होते का ते? तिच्या आईला काय झालं होतं? आता काय झालं मग? कशी काय तब्येत कशी आहे म्हणलं? कशी आहे? आम्हाला माहित नाही अजून काय झालं. काही नाही झालं पण असं काही जास्त नाही आहे. हो या तुम्ही या हो फालतू हुकोशीन बा अजून. या तुम्ही काही अडचण नाही. तसं तेलच उडलं म्हणते थोडंसं. हो पाहतायत तिथं गेल्यावर. बरं असं करतो ना मी काही तिकडे येत नाही. हो मी रामपूरला गेलो होतो आणि परत मी घरी गेलो असं सांगून देता तुम्ही. उद्या पाहू आपण काय करायचं काय नाही. हो आता काय होते काय नाही. बरं ठीक आहे मग मला फोन करा तुम्ही काय होते तर. बरं तसं करा मग. हो तसं करा. मी सांगून देईन त्यांना तसं. तुम्ही घरी जा आता सरळ. मी फोन करतोच तुम्हाला काय पोजिशन आहे. काय झालं म्हणते म्हटलं. काय झालं? काय तेल उडलं म्हणते बा काहीतरी. आता काय स्वयंपाक करताना. हो आता काय होते काय नाही तर समजतेस. नाही त्या मुलीची जर काही जर म्हणजे कमी जास्त असेल तर आपण कसं ते नकार देऊ शकतो. बरं आपलं काय आलेलं नाही. म्हटलं आता पाहू पहिले काय होते तर. हो आपल्याला खबर तर भेटू दे. काय होते काय नाही. हॉस्पिटल हे चालले तर समजतेस काय होते काय नाही. त्यानंतर निर्णय घेऊ आपण. ठीक आहे.
भेटू देत नाही म्हणजे मग काय कोणाला भेटू देते ते? मुलीचा बाप हो ना म्हणा बा, मला तर भेटू द्या कमीत कमी. काय पोझिशन तर ना कोणालाच नाही ना, बाप असो का तिकडे माय असो, कोणीच नाही म्हणजे प्रवेश नाही म्हणते अंदर. इलाज चालू आहे ना, ऑपरेशन चालू आहे ना. मग डोळ्याले याले सगळी इजा झालेली आहे, तुम्हाला माहित आहे का? बरं हो ठीक आहे काय हरकत नाही, पण म्हणलं नेमकं झालं काय म्हटलं. हो म्हणजे काही असं जास्त नाही ना, काय सांगा तुम्हाला, सांगायची इच्छा नाही, पण आता सांगायला लागणच ना. जे खरं आहे ते दोन डॉक्टर साहेब गोष्टी करून राहिले होते. ते म्हणे डोळे तर गेल्यासारखेच आहे म्हणे, दृष्टी तर गेली म्हणे. आता काय आहे म्हणे, आता चेहऱ्यावरचे पूर्ण डागण हे ते सगळं म्हणजे तेलही आलं आणि भडकाय उडला. आणि ते ग्लास आहे की नाही त्या शेगडीचा ते फुटला, त्याची वाफ गेली म्हणे डोळ्यात. त्याच्याने डोळे गेले म्हणे कामातून. हो असं तसं गोष्टी करत होते, पण तरी त्याचा इलाज चालू आहे. डोळे गेले नाही रे काहीच नाही होत तिला काहीच होत नाही, काही होत नाही. आता उद्या समजणच ना. मग आता मी काय सांगू, आता जे खरं आहे ते सांगितलं बा. पण आता ते तुम्हाला नाही पटत तर मी काय करू. पण आता सकाळपर्यंत कोणाला आतमध्ये प्रवेश नाही आहे. आणि हे डॉक्टर साहेब सगळे ओळखीचे आहेत मॅडमच्या. त्याचं सरकारी हॉस्पिटल आहे. ठीक आहे. आता रात्रीची मी राहतो इथंच, मग मेवण्याची इथंच. हो मी झाबरू समजा 2-4 जण, आणि बाकीच तुम्ही जा मग गाड्या आपापल्या घेऊन. हो काही हरकत नाही, पाहतो आता सकाळी येऊन मग काय होते तर. नाही ना काहीच नाही झालं खादोळे साहेब, तुम्ही चिंता करू नका. सगळे हे बा टणटण तब्येत आहे, जरासं तेल उडलं, काही विषय नाही. आम्ही येतो उद्या सकाळी भेटायला तुम्हाला. ठीक आहे अजून आता काही म्हणजे असं क्लिअर समजलेलं नाही. हो सांगतोच तुम्हाला. काय म्हणते, शिवलालला फोन करा तुम्ही. हे आपले जे मानमोड आहे त्यांनी खोटे बोलत आहे आपल्यासोबत, कारण की तब्येत कशी आहे नेमकी आपल्याला समजायच मार्ग नाही. तुम्ही शिवलालला फोन लावा. स्पष्ट बोलून नाही राहिला ना तू. बरोबर 1 मिनिट. शिवलाल कसा परफेक्ट माणूस आहे नाही का आता. हॅलो, हा मी खादोळे साहेब बोलतो. म्हणलं शिवलालजी काय म्हणते म्हणलं पोझिशन हॉस्पिटलमध्ये, नलूची तब्येत वगैरे. काय साहेब राजो, लय खराब काम झालं. हो लय खराब काम झालं. दृष्टीच गेली हो, पोरीची दृष्टी, दोन्ही डोळे गेले म्हणते बा. आता सांगे हो ना, आता डॉक्टर साहेबाला भेटले म्हणते, माझा मुलगा ते सोबतच होते. हो काही खरं नाही म्हणते बा. आता इंका आत्ताच आम्ही म्हणजे अर्धा 1 तास झाला हो ना, मोठं पेचात पडला मी. बापरे डोळेच गेले म्हणते बा. आता कसं काय करा असं हो का. बरं मग नेमकं झालं कसं आहे, काय झालं हे मानमोडे साहेबांना केला ना. मग काय पाहुणचार करायला लावला, वडे भाजी काढा बा. हो ना, बाई तिकडे झाली होती आपली मोठ्या पाटलाची तर, आणि ही मुलगी आपली त्याच्यासाठी स्वयंपाक बनवत होती. ते कसं ग्लास कोटेड होती ना ती शेगडी, तर ते फुटला म्हणते काच, आणि त्याचं ते वाफ गेली म्हणते डोळ्यात, आणि ते तेलही उडलं अंगावर, आणि ते सगळी कळी अंगावर पडली, पूर्ण तोंडही भाजलं, काळं तोंड पडलं, आणि डोळे गेले. डोळ्यातच ते काचगीस गेले म्हणतात. आणि आता ते कसं शक्यता कमीच आहे म्हणे. असं डॉक्टर साहेबाचं म्हणणं आहे म्हणते. झालं म्हणलं विषय मुळात आहे. बरं ठीक आहे मग आता ठीक आहे, ठेवतो. हो काही वांधा नाही. साहेब मी काय म्हणतो, हॅलो ते अरे टिकले लावायचं कसं म्हणता. हॅलो म्हणलं सकाळी पाठवू का द्यायला मग. हॅलो अरे रेंज मध्ये या ना. हो हॅलो रेंज नाही. काय या पोरीनं भजे वडे काढले, एक काम ढंग नाही होती त्याच्यानं. पाय बरं आता काय झालं काय नाही दिल्या सांगायला तयार ना तुम्ही. नेमकं काय झालं आता, भेटून आले का नाही. आता मी आता सकाळी आली इथं, पण मला सांगा तर खरी. नाही होत काही नाही, ते होते सगळं बरोबर. आता देरी खादोडेला माहित आहे का काय झालं काय नाही. आपल्याला परफेक्ट माहित नाही. जोपर्यंत आपण भेटीला जात नाही तोपर्यंत आपल्याला माहित आहे का. मग आपण कसं आता पहिले खादोडेच्या घरी जाऊ, त्याच्याशी बोलणी करू, त्याच्याशी काहीतरी आपल्याला म्हणजे बोलणी करावं लागेल, नाही तर अजून फालतू हुकून जायचं कोणी चबरत गेलं काही तर. पण आता ते काय मान्य करेन का पण ते आता म्हणजे अशा परिस्थितीत. मान्य करायला म्हणजे काऊन नाही करणार ते, त्याला माहित आहे का अजून काय झालं म्हणून पटकन आपल्याला लवकर ते टिकले लावून घेऊन सोयरीक पक्की करणं आहे. काहीच झालं नाही म्हणा मुलीला, काहीच नाही झालं. बस असं करत टिकला लावून उद्या आताच बिलकुल चालले जाऊ आपण आणि मोकळं करू. काय म्हणता बा तुम्ही पण आता, काय खादोळे काय म्हणते. पण आता पहिले भेटीला गेलो असतो. नाही भेटीले मग जाऊ ना. येरी 10 वाजतापर्यंत आपल्याला भेटूच देत नाही ते. आलो मी सकाळी जाऊन. चला तुम्ही पहिले आता खादोळीची इथं भेटून येऊ, नंतर पाहू काय. नमस्कार खादोळे साहेब. कुठे चालले होते वाटते. नाही बरं झालं आलो आम्ही. काय आलो म्हटलं हॉस्पिटलमधून, काय व्यवस्थित आहे आता. तर म्हणलं कसं करता आता बोलणीचं. रात्रीचं हुकलं आपलं, काही हरकत नाही म्हणलं, आता करून घ्यायला तयार आम्ही. या मानमोडीले पडलं वाटतं नाही का. हो म्हणजे मला काहीच माहित नाही का. अरे भाऊ म्हणलं मानमोडे साहेब, तुम्ही काय आम्हाला म्हणजे असं म्हणजे काय बेवकूफ समजून राहिले का म्हणा. हो पोरीचे दोन्ही डोळे गेलेले आहे. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे तुमची लायकी तरी आहे का माहिती याची पाय टाकायची. छोटे हो कास्तकाराची लायकी आहे का म्हणला. आम्ही कुठं तुम्ही कुठं. कास्तकाराची आमची सोयरी होऊ शकते का. चालले मोठे निघा म्हणले, तू थांबू बी नका. काय बोलून राहिले. अरे काही नाही ना, खोट्या गोष्टी आहे. काय झालं मुलीला, काहीच नाही झालं ना. चला बरं तुम्ही. कोण म्हणते असं. सगळं माहिती आहे म्हटलं मला, रात्रीच समजलं काय झालं काय नाही. हो मग मुलीचे पूर्ण डोळे गेलेले आहे, आणि आता तिचं मी करणार आहो का म्हणलं. हो चालले मोठे. लायकी नाही म्हटलं तुमची इथे पाय ठेवायची ब्या. आम्ही कुठं तुम्ही कुठं. जा तुम्ही घरी, येऊ नका आता, थांबू नका. तरी पण आता तुम्ही रात्रीच तर म्हणाले आता टिकले लावायला येणार आहोत, झालं सगळं. मुलीला काहीच नाही झालं ना, फक्त चेहऱ्यावर थोडे डाग पडले म्हणतात बा. ताई तुम्हाला काय माहिती आहे, तुमचा भाऊ कोणत्या रंगाचा आहे. फसवलं होतं म्हणा आम्हाला, फसवलं. म्हणलं अशी पोरगी आम्हाला करून देता का तुम्ही. तुमच्या त्याच्या प्लॉटसाठी त्याला प्लॉट पाहिजे, प्लॉट. आम्हाला प्लॉट मागायला देईन. मी कशाला मागितला, तुम्हीच म्हणलं ना देतो म्हणून. अरे मी थोडं म्हणलं. जाणं मान मोडेल का अगवानाच्या आले का भाचीच्या म्हणजे लग्नात तू म्हणजे कमिशन खाऊन राहिला छोट्या वानाच्या, आणि फसून राहिला आम्हाला. डोळे आता गेल्यावर तरी म्हणतो नाही गेले. निघ म्हणले तू, चला गेट आउट. चला दगा तिघ चला गेट आउट. दादा थांबणार रे काय दादा, कसं रे म्हणलं, काय केलं म्हणलं आहे म्हणलं. चल हॉस्पिटलला चल लवकर चल. हो ना चला निघा लवकर, येऊ नका आता डबल. हो ना दाट्टेसारखी नाही लगायची, आणि पोरगी द्यायला चालले मा घरी. खूप खराब झाला म्हणजे आमच्या नलूचं. आता नागपूरला नेलं म्हणते तिला. हो ना डोळ्याचं काही खरं नाही म्हणते तिच्या. हे खादोळेला आम्ही भेटून आलो आता. त्यांनी हकलून दिला आम्हाला. आता या पोरीचं कसं होईल म्हटलं. कोणाला कसं आता या पोरी संग लग्नच कोण करण. आता दोन्ही डोळे गेल्यासारखेच आहे म्हणते असं समजलं बा. पण आता काय होतील काय नाही.
तेच म्हटलं. मग आता सांगा तुम्ही, ज्या मुलीचे समजा आज डॉक्टर आहे, फक्त डोळे गेले लग्नानंतर गेले असते तर मग काय केलं असतं म्हणलं? खादोड्यानं वागवलं असतं? कायची वागवत होती ते तर काढून देत होते बाबा तिले. हो ना, आता त्याच्या बोलण्यावरच लक्षात आलं. आलं ना लक्षात तुमच्या? खादोडे फॅमिली कशी आहे तर हो, म्हणून म्हणतो कसं आहे, माणसाची पारख करायला ओळखा, पैसा महत्वाचा नाही. हो, सगळा जीवनसाथी असा असला पाहिजे, जीवनात साथ दिली पाहिजे, असा तुम्ही निवडा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाबरूला हे प्रकरण माहीत नाही, त्याला तुम्ही फोन करून विचारा, का रे म्हणा अशी अशी मुलगी आहे, आता तू लग्न करशील का? जर नाही म्हटलं तर मला म्हणा. नाही, खरं आहे म्हणलं तुमचं पाटील, ते कोणत्याही परिस्थितीत साथ देणारा माणूस आहे. हो, मी त्यालाच पोरगी देईन माहिती, आता काही हो तिकडे. ठीक आहे, मग सगळं नाटक होतं हे. मी नलूला फोन करतो, तिच्या रूमवरून तिला अर्ध्या एक तासात बोलवून घेतो, आणि तुम्ही झाबरूच्या घरी जा, आणि डॅनी आबी सोबतच आहे. करून टाका क्लिअर. बरं ठीक आहे चला म्हटलं आता. हो, चला डॅनी बस तुमच्या घरी. बोला ना काकाजी. हा बोला म्हटलं. आता नलू मॅडम तुम्ही या आता. हो, तुमची आई आणि बाबा गेलेले आहेत आपल्या झाबरू शेठच्या घरी. आणि तुम्ही पण या आता लवकर, 15-20 मिनिटात, अर्ध्या घंट्यात. हो, त्याच्या डोळ्यावरची पट्टी निघाली आता, त्याला स्पष्ट दिसत आहे आता. हो, खरे कोण खोटे कोण सगळं आता त्याच्या लक्षात आलेलं आहे. हो, जा आता तू. हो 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 काका, थँक्यू. हा, तुम्ही खूप चांगला प्लॅन रचला बा. हो, धन्यवाद. हो, येते मी आता. नलू नलू तू आहे का? नलू तू आहे का? नलू आहे का? नलू आहे? अरे बापरे, काय करावा, काय रडपण, काय कसं रे झाबरू, कसं होत होतं म्हटलं तुझं? अरे बाबा, मजाकची गोष्टी आहे म्हटलं, हे नाटक आहे सगळं. काही अडचण नाही. हे खादोडीचं प्रकरण निपटासाठी मोठे पाटलांनी केलेलं हे सर्व नाटक आहे म्हटलं. काही झालेलं नाही मला, मी माझ्या रूमवर होते. मी आता मला संपलो माझ्या आयुष्यात. बरं झालं आले बा. पण आता खादोळे काय माहित बा, आता काय म्हणते तो. झालं ते सर्व निपटलं म्हटलं. आता आई बाबा त्यांच्या घरून पण जाऊन आले आणि यांचे डोळे पण उघडले आता. चल म्हटलं, तुला बोलावलं माझ्या घरी आता. तरी का असं काय साठी? काय मी कशाला बोलावलं होतं, पण आता मला तर वाटते शायद मेरी शादी का ख्याल दिल में आया है, इसीलिए मम्मी ने तुझे तुझे चाय पे बुलाया है. पंछी अकेला देख मुझे जाल बिछाया है, इसीलिए मम्मी ने तेरे मुझे चाय पे बुलाया है. काय रे हो, काय शांताराम भाऊ, काय चाल चालवली बा तुम्ही? आता आम्हाला समजलं की असं असं झालं म्हणून. किती घाबरलो होतो आम्ही राजू. आणि म्हणलं शांताबाई आता कसं करायचं म्हणलं, आता काय कोणाला द्यायची आहे पोरगी? अरे बापा, म्हणले बा 4 पैसे कमी कमावले चालते, पण जवळ चांगला पाहिजे, जीवनभर आयुष्यभर पोरीला साथ देणारा पाहिजे. हो, असा एक खादोडीसारखा काही कामी नाही, एवढी इस्टेट असो काय काही असो तिकडे फुकून दे म्हणा तिकडे ते. हो, आमचा जवळ झाबरूस आहे, आता बस टिकले आणा, वाटी आणा, लावून द्या. बरं झालं बाबा, आता माया बी काम आता कमी झालं. हो ना, स्वयंपाक करू थकलो तुम्ही. हो, मग आता काय काही करता म्हणलं आता? लग्नाचं कसं काय करावं? आता दिवाळीपर्यंत कसं थांबा लागेल आपल्याला. हो, कसं तीत गीत आता सध्या थोडी असते काही. तुळशीचे लग्न झाले की नंतर मग कसं एखादी तारीख काढू आणि करून टाकू मग. ओके, चला निभलं बा एक खेपचं नाही का. चला आता. हो, चला अभिनंदन. हो, ठीक आहे, बनवा आता चहा गी बनवा म्हणलं नलू ताई. हो, बनवा आता, फक्त गॅसचं पाहिजे बा. नाही तसं काही नाही, मोठ्या पाटलांनी सांगितलं तसं केलं बा आम्ही. हो, एक तर विशेष म्हणजे जगन आणि भूषण दोघांनी खूप सहकार्य केलं. हो, या प्रकरणामध्ये त्यांचे पण खूप आभार. आणि ठीक आहे, घेऊन येते मी चहा.